नमस्कार शेतकरी मंडळींनो, महाराष्ट्रात आता कृषी जमीन खरेदी करणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आता लेटेस्ट समोर आलेली आहे. ओके, राज्य सरकारने कृषी जमीन खरेदीचे जे नियम आहेत ते अधिक कडक करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता राज्यात कृषी जमीन खरेदी करताना मी शेतकरी आहे असे फक्त सांगून तुम्हाला चालणार नाही आहे, तर त्याचा अधिकृत आणि वैध पुरावा तुम्हाला सादर करणे आता बंधनकारक असणार आहे. आणि या निर्णयामागील कारण नक्की काय आहे, नवीन नियमांमध्ये नेमके काय बदल झालेले आहेत, कोणत्या लोकांवर याचा परिणाम होणार आहे आणि कोणत्या प्रकरणामुळे सरकारला हा निर्णय घ्यावा लागला, हे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घ्यायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता जी या संबंधित जी पहिली न्यूज आणि अपडेट आलेली आहे ती म्हणजे की राज्य सरकारने स्पष्ट केलेले आहे की यापुढे केवळ वास्तविक शेतकरीच कृषी जमीन खरेदी करू शकतील. जमीन खरेदीच्या वेळी खरेदीदाराला तो शेतकरी असल्याचा अधिकृत पुरावा सादरसुद्धा करावा लागेल. ओके, अन्यथा होणार काय, जमिनीची नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन तुमचं होणारच नाही. ओके, आता दुसरं जी अपडेट आहे ती म्हणजे की आता कृषी जमीन खरेदी करण्यासाठी खरेदीसाठी शेतकरी असल्याचा कागदोपत्री पुरावा अनिवार्य करण्यात आलेला आहे. ओके, जर आवश्यक कागदपत्रे किंवा पुरावा उपलब्ध नसेल तर त्या व्यवहाराची नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन आता तुमचं होणार नाही. ओके, तसेच आता राज्यभर डिजिटल पडताळणी प्रणाली लागू करण्यात येत आहे सध्या. ओके, आता या संदर्भात भूमी अभिलेख विभाग आणि स्टॅम्प व नोंदणी विभाग यांना थेट डिजिटल प्रणालीशी आता जोडण्यात येत आहे. ओके, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे हा. ओके, तसेच आता यामुळे होणार काही, जमीन नोंदणीच्या वेळीच अधिकाऱ्यांना खरेदीदार खरोखर शेतकरी आहे का, त्यांच्या नावावर आधीपासून कृषी जमीन आहे का, ओके, याची जी माहिती आहे ती ऑनलाईन प्रणालीद्वारा एका क्षणात तपासता येणार आहे. ओके, आता जर या पडताळणीमध्ये काही संशयास्पद बाब आढळली किंवा खरेदीदार शेतकरी नसल्याचे दिसून आले तर जमिनीची जी नोंदणी आहे त्वरित थांबवली जाईल आणि यानंतर सविस्तर जी चौकशी आहे ती सुद्धा करण्यात येईल. ओके, आता हा जो निर्णय आहे, ओके मंडळींनो, हा जो निर्णय आहे तो अचानक घेतलेला नाही आहे. यामागे धुळे जिल्ह्यातील भूमी घोटाळ्याची प्रकरणे आहेत. ओके, या धुळे जिल्ह्यातील भूमी घोटाळ्याची जी प्रकरणे आहेत याच्यामुळे कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहेत. हे जे निर्णय आहे, हा जो नियम आहे तो कशामुळे आला, धुळे जिल्ह्यातील भूमी घोटाळ्यातील प्रकरणे ओके यास कारणीभूत आहेत. ओके, आता धुळे जिल्ह्यातील वडजई, पिंपरी आणि नरवाहल या गावांमध्ये कृषी जमिनींच्या व्यवहारांबाबत गंभीर तक्रारी सध्या समोर आलेल्या होत्या. विधानसभेत या प्रकरणाचा जो मुद्दा आहे तो उपस्थित करण्यात आला. ओके, तसेच आता या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीत 2 व्यवहारांमध्ये खरेदीदार शेतकरी असल्याचा कोणताही वैध पुरावा आढळला नसल्याचे समोर आलेले आहे. ओके, त्यामुळेच हे जे प्रकरण आहे ते मोठ्या प्रमाणावर वाढत गेलं आणि हा जो निर्णय आहे तो घेण्यात आला. आता इतकेच नाही, नोंदणीसाठी सादर करण्यात आलेल्या काही कागदपत्रांवर बनावट शिक्के आणि बनावट नोंदी असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आलेला आहे. आणि या संपूर्ण जी प्रकरण आहे या प्रकरणाची चौकशी धुळे पोलीस अधीक्षकांकडे सोपवण्यात आलेली आहे. ओके, इथे तुम्ही रीडसुद्धा करू शकता, वाचूसुद्धा शकता. आता फसवणूक, बनावट कागदपत्रे आणि सरकारी नोंदींमध्ये फेरफार या सर्व बाबींचा तपास जो आहे तो आता यामार्फत केला जाणार आहे धुळे पोलीस अधीक्षकांद्वारे. ओके, आता ज्या व्यक्तींचा या प्रकरणात सहभाग आढळलेला आहे त्यांच्यावर फसवणूक, बनावट कागदपत्रांचा वापर आणि सरकारी अभिलेखांमध्ये फेरफार अशा गंभीर गुन्ह्याखाली त्यांच्यावर कारवाईसुद्धा केली जाऊ शकते. ओके, तसेच आता सरकारने धुळे जिल्ह्यातील विवादित जमिनीच्या 2010 सालातील वादग्रस्त म्युटेशन नोंदी रद्द करण्याची प्रक्रियासुद्धा सुरू केलेली आहे. तसेच 44 जमीनधारकांचे हक्क पुन्हा बहाल करण्याची कारवाईसुद्धा आता केली जाणार आहे. ओके, तसेच आता याशिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोपा विमानतळ परिसर आणि डोडा मार्ग भागात मोठ्या प्रमाणावर झालेल्या कृषी जमिनी खरेदीचाही तपासणी आता यामार्फत करण्यात येणार आहे. ओके, बाहेरील व्यक्तींनी नियमांचे उल्लंघन करून जमिनी खरेदी केल्या आहेत का याचीही पडताळणी आता होणार आहे. आणि या सगळ्या नव्या निर्णयामुळे आता कृषी जमीन खरेदी करताना सर्व कागदपत्रे आणि शेतकरी असल्याचा पुरावा योग्य असल्याची खात्री करूनच व्यवहार करणे आवश्यक ठरणार आहे. अन्यथा नोंदणी प्रक्रिया जी आहे
ती थांबवली जाऊ शकते. ओके. महाराष्ट्रात कृषी जमीन खरेदीसाठी नियम अधिक कडक करण्यात येत आहेत. आता डिजिटल पडताळणी, शेतकरी असल्याचा पुरावा आणि संशयास्पद व्यवहारांवर कडक कारवाई होणार आहे. या गोष्टींना विशेष महत्त्व दिले जाणार आहे. यामुळे बनावट कागदपत्रे वापरून किंवा नियमांचे उल्लंघन करून कृषी जमीन खरेदी करण्यावर मोठ्या प्रमाणात आता आळा बसण्याची शक्यता आहे. ओके. तर शेतकरी मंडळींनो, जमीन खरेदी विक्री करताना नेहमी अधिकृत कागदपत्रे, सरकारी नोंदणी आणि संबंधित कार्यालयातील नियमांची खात्री करूनच तुम्ही व्यवहार करा. कोणत्याही अफवा किंवा अपूर्ण माहितीनुसार तुम्ही आर्थिक निर्णय कोणताही घेऊ नका. ओके. एवढंच मी तुम्हाला सांगेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि महाराष्ट्रातील शेतकरी योजना, जमीन कायदे, 7/12, कृषी जमीन खरेदी, कर्जमाफी आणि सर्व अधिकृत GR अपडेटसाठी आपल्या बडी चॅनलला फ्रीमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.